ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण आता या 7व्या अध्यायाच्या थोडंसं शेवटाकडे येतो आहे. आणि आपण मागे बघितलं होतं की 4 प्रकारच्या भक्तांची भगवंतांनी इथे चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की ही गौणी भक्ती जी आहे, ही गौणी भक्ती ही खूप आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे जो ज्ञानी आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. पण ज्ञानी होणं हे किती कठीण आहे ते त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, की एकदम ह्या पराभक्तीला आपण पोचू शकत नाही. हळूहळू ही गौणी भक्ती आपण आधी करणार आणि अशी डेव्हलपमेंट होता 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 आपण भगवंताकडे एक दिवशी पोचणार किंवा आपण त्या प्रकारचे आपण पराभक्त आपण भगवंताचे होऊ. तर ही गौणी भक्ती ही आता जरी निकृष्ट वाटत असली तरी ती खूप आवश्यक आहे. निकृष्ट आणि श्रेष्ठ असं काही नाही आहे. इथे आपण आपल्या स्वतःच्या ॲटिट्यूडप्रमाणे जायला पाहिजे. आणि तेच इथं आता भगवंत पुन्हा आपल्याला सांगतायत की ज्ञानी होणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी भरपूर तुम्हाला त्याग करायची आवश्यकता आहे. त्या प्रकारचं तुमच्यामध्ये त्या प्रकारची भक्ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे. परंतु ती यायला एकदम ती येत नाही. ती गौणी भक्तीच्या थ्रू हळूहळू तुम्हाला जायला पाहिजे. तर 21वा श्लोक आपण बघू. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम. जो जो सकामी भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजण्याची इच्छा करतो त्या त्या भक्ताची मी त्याच देवतेच्या ठिकाणी श्रद्धा स्थिर करतो. आता इथे आपण जर बघितलं, वेदांचं जर बघितलं तर वेदांमध्ये जवळपास 75% पूर्ण पोर्शन वेदांचा कर्मकांडावर त्यांनी घालवलेला आहे. तर या गौणी भक्तीला जर काही अर्थ नसता किंवा या सकाम भक्तीला जर काही अर्थ नसता तर वेदांनी एवढा 75% त्यासाठी काही खर्च केलाच नसता. तर आपल्या ऋषींची हीच इच्छा आहे की प्रत्येकाने त्या पराभक्तीपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यासाठी ह्या वेगवेगळ्या त्यांनी अशा आपल्याला स्टेप्स दिल्या की या स्टेपनी तुम्ही गेलं तर पराभक्तीपर्यंत पोचू शकाल. परंतु तिथेच थांबणं चुकीचं आहे. म्हणजे मी एखाद्या देवतेची पूजा करतो आहे किंवा माझ्या भक्ती करतो आहे तर तिथे न थांबता या सकाम पूजेपासून निष्काम भक्तीपर्यंत आपण पोचायला पाहिजे, एवढंच त्यांचं इथे म्हणणं आहे. तर इथे म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत. आपल्याला वेदांमध्ये जर बघितलं आपण तर इंद्रदेव आहे, वरुण आहे, किती नाना प्रकारचे देवता आहेत. पुराणामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुराणामध्ये पण भरपूर देवता आहेत, वेगवेगळे अवतार आहेत. तर नाना देवतांचे वेगवेगळ्या आहेत आणि पुन्हा त्याचे पूजेचे प्रकार पण वेगवेगळे आहेत आणि फळ मिळण्याचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. तर इथे भगवंत म्हणतात की ज्याची जशी श्रद्धा असेल, ज्या देवावर ज्याची श्रद्धा असेल ते म्हणतात त्याप्रमाणे त्याची श्रद्धा वाढत जाते. कोणाची जर गणेशावर श्रद्धा आहे, कोणाची जर गणपतीवर श्रद्धा आहे आणि त्यांनी जर गणेशाची जर पूजा करत तो गेला तर त्याची गणेशाच्या प्रती त्याची भक्ती अजून वाढत जाईल. तर जसं आपली श्रद्धा तसं आपल्याला फळ मिळत जाईल इथे ते म्हणतात. आणि म्हणतात तामेव विदधाम्यहम, म्हणजे त्यांना मीच ह्या सगळ्या देवांच्या याच्यावर या सगळ्यांचे जे काही कामना आहेत त्या मी पूर्ण करतो. आता हे कसं आहे की मी गणेशाची आराधना करतो आणि इथे भगवंत म्हणतात की मी त्याची कामना पूर्ण करतो. कारण आपण तर गणेशाचीच फक्त पूजा करत असतो, पण इथं भगवंत मग मी त्याची इच्छा पूर्ण करतो का म्हणतायत. तर हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण अवतार म्हणून आलेले आहेत. म्हणजे त्यांनी पूर्ण इथे भगवान श्रीकृष्णच सर्वोच्च देवता आहे. तुम्ही जर शिवपुराण जर बघाल तर तेव्हा भगवान शिव तिथे म्हणतो की मी सगळ्यांच्या कामना पूर्ण करतो. तुम्ही देवी पुराण बघाल तर तिथे भगवती म्हणेल की मी सगळ्यांच्या कामना पूर्ण करतो. तर इथे मी म्हणजे ईश्वर समजून घ्यायला पाहिजे. तिथे भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्र किंवा देवी हे न बघता
ईश्वरच सगळ्यांचा हे कामना पूर्ण करतो हे बघायला पाहिजे. आता उदाहरण समजा दिलं की तुम्ही उद्या समजा ते बेदूर मठात आला आणि तुम्ही मला जर म्हटलं की महाराज आम्ही आलो आहोत, आम्हाला थोडंसं प्रसादाची व्यवस्था होईल का? मग मी काय इतकं सध्या कोविड चालू आहे, असं चालू आहे, तसं चालू आहे, मग मी थोडंसं आमच्या सेक्रेटरी महाराजांना विचारेन, ते म्हणतील अच्छा ठीक आहे त्यांची व्यवस्था कर, आणि मग मी तुमची व्यवस्था करून दिली आणि मग तुम्ही मला धन्यवाद देताय की महाराज तुम्ही असल्यामुळे आमचा प्रसाद मिळाला आम्हाला वगैरे वगैरे. आता ॲक्च्युली काय झालं की मी विदाऊट सेक्रेटरी महाराजांच्या परमिशन तुम्हाला मी प्रसाद देऊ शकलो नसतो, पण त्यांच्या परमिशनमुळेच तुम्हाला प्रसाद मिळाला. पण तुम्ही मला म्हणताय की महाराज तुम्ही मला धन्यवाद देताय की महाराज तुमच्यामुळे झालं, तुम्ही नसता ते झालंच नसतं. तसंच ह्या भक्तीचं आहे की आपण इतर गणेश म्हणा किंवा कुठल्याही देवतांचं आपण पूजन करतो, तर भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं असं आहे की अल्टिमेटली माझ्यामुळेच ह्या सगळ्या देवता आहेत आणि माझ्यामुळेच सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे फळ मिळतं. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कशा व्हेरायटी आहे, म्हणजे 33 कोटी देवता आहे, तुम्हाला जी देवता आवडेल ती पकडा. म्हणजे तिथं असं नाही आहे की बाबा एकच आहे, हा एकच ठेवलेला आहे, एकच म्हणजे काय जसं येशू ख्रिस्त आहे किंवा मोहम्मद पैगंबर आहेत, असं एकच नाही. इथं बोर व्हायचा प्रश्न येत नाही आपल्याला, आणि आपण आपल्या याच्यामुळे आपण चेंज पण करू शकतो. म्हणजे आपण आपण म्हणजे भक्त आहेत की श्रीरामकृष्णांकडे आले, त्यांनी त्यांच्याप्रमाणे कामना वासनाप्रमाणे मागितलं, श्रीरामकृष्ण काही दिलं नाही, मग ते दुसरीकडे गेले, मग तिकडून पुन्हा अजून देवता बदलला. तर देवता बदलण्यासाठी म्हणजे देवताची ट्रायल अँड एरर घ्यायचा आपल्याला भरपूर वेळ आहे. तर इथे भगवंताचं म्हणणं आहे की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देवता निवडा, तुम्हाला ज्याची आवड आहे. म्हणून दीक्षा घेताना बघा आपल्याला इष्टदेवताचं ते विचारतात की तुमची इष्टदेवता काय आहे, की कुठला देव तुम्हाला आवडतो किंवा काय. तर त्याचं कारण असं आहे, गुरु विचाराचं कारण असं आहे की तुमची जी इष्टदेवता आहे, तुम्हाला जी त्याच्या ज्या गुण आहेत त्या देवतेचे, ते जे तुम्हाला म्हणजे काय आकृष्ट करतात, त्याप्रमाणे मी तुम्हाला हे दिलं. म्हणून ते म्हणतात भगवान की श्रद्धाम तामे विदधाम्यहम, की तुम्ही ज्या ज्या देवतेची पूजा करत असाल शेवटी मीच तुम्हाला त्या सगळ्याचं फळ देतो, असं भगवंत म्हणतात. सतया श्रद्धया युक्तस तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मय्येव विहितान हितान. की आता हे तसेच तो पुरुष त्या श्रद्धेने युक्त होत जाता त्या देवतेचे पूजन करू लागतो आणि त्या देवतेपासून माझ्याकडूनच दिल्या गेलेल्या त्या इच्छित भोगांना निसंशय प्राप्त होत असतो. तोच पॉईंट तिने पुढे इथं म्हणतायत की ज्या ज्या देवतेंचं ते त्याप्रमाणे पूजन करतो, त्या त्या देवतेच्या वर त्याची अजून श्रद्धा बसत जाते. म्हणजे मी गणेशाला मागितली बुद्धी मला चांगली दे, किंवा मला हे आपण म्हणतो ना गणेशाला त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र, तर काय करतो आपण की गणेशावर आपण पूर्ण ते गणेश जणू का ईश्वर आहे याप्रमाणे आपण त्याच्यावर प्रोजेक्ट करतो. मग तिथे नुसतं गणेशाची फक्त आकार असतो, पण त्यामागे आपला पूर्ण विचार काय असतो की तो पूर्ण ईश्वर आहे, तोच ब्रह्मा आहे, तोच विष्णू आहे, तोच शिव आहे. म्हणजे अल्टिमेटली आपण पूजा करत असतो त्या ईश्वराचीच, फक्त आलंबन वेगळं असतं. फक्त म्हणजे तसं करताय आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण आपला तिरंगा झेंडा आहे बघा, आपण आता भारत मातेची पूर्ण पूजा करू शकत नाही, भारत माता ही आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, पण मग काय केलं आपण की एक प्रतीक निवडलं की तिरंगा. मग त्या झेंड्याचा कोणी अपमान करू नये, त्याचा पूर्ण आपण मान राखावा, तर या तिरंग्याची पूजा म्हणजेच भारतभूमीची पूजा होते. तसंच आपण ह्या देवतेंच्या पूजामध्ये पण तसंच करत असतो की जो जो ईश्वर आपल्याला, जो जो देव आपल्याला चांगला वाटतो, त्या त्या देवत्यावर आपण त्या परब्रह्म ईश्वराची किंवा त्या आत्म्याची आपण त्याच्यावर आरोप करतो आणि त्याप्रमाणेच आपण पूजा करत असतो. समोर कोणी असो, कुठलीही देवता असो, पण आपण शेवटी परब्रह्माचीच पूजा करतो. ते तिथे सांगतायत की ह्या देवता ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही ज्याप्रमाणे श्रद्धा तुम्ही त्यांच्यावर ठेवाल, ज्याप्रमाणे त्यांचं पूजन कराल, त्या तमतम कामान मय्येव विहितान, त्या त्या कामनेप्रमाणे तुम्हाला ते काय म्हणतात त्याला फळ मिळेल. आता इथे हाच बरेचसा प्रश्न येतो की त्याच्यामुळे बरेच भांडणं होतात की माझा ईश्वर मोठा, मग माझा ईश्वर मोठा, माझा देव मोठा. तर ह्या भांडणांमध्ये ह्या जर कोणी व्यवस्थित जर वाचलं तर लक्षात येईल की या सगळ्याचा भांडणाचा काही संबंध नाही. प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे देवताची निवड करू शकतो
परंतु अल्टिमेटली आपण त्या देवतेवर, त्या परब्रह्माचाच आपण त्याच्यावर पूर्ण आरोप करत असतो. म्हणून म्हणतात ते मयी एव विहितान हिता, की मीच त्या भक्तावर कृपा करत असतो. थोडक्यात आता इथं भगवंत सांगतात म्हणजे काय, की सकाम भक्ती जी आपण करतो आहे किंवा ह्या गौणी भक्तीत जे आपण आहे ती पण व्हॅलिड आहे. त्यात चुकीचं काहीच नाही आहे. भगवंत तेच सांगतायत की तुम्ही जे करताय त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. आता भगवंताला आपल्याला काही मागायचं असेल, बरेच वेळा आपण म्हणतो की नाही देवाला काही मागू नये, हां देवाकडे काही मागू नये, आपण बरेच वेळा सांगतात खरं. पण आता देवाकडे मागू नये तर देव काय देणार? कारण तुमच्यामध्ये 100 वासना असतात, 100 गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. आपण म्हणतो देवाला सगळंच कळतं माझ्या मनातलं. हो कळतं ठीक आहे, एकदम बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही या सकाम भक्तीमध्ये असता तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक काहीतरी मागायला पाहिजे ना, की काय मागायचं आहे. तर म्हणून ते म्हणतात की तुम्ही या देवतेंकडे जर तुम्ही काही मागितलं, आणि याआधी आपण बघितलं की तमतम नियममास्थाय, की प्रत्येक देवाचे जर तुम्ही पूजा करत असाल त्याचा नियम आहे, त्या नियम आहे, त्याची एक पूर्ण एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसप्रमाणे जर तुम्ही त्याची पूजा अर्चा केली तरच तो देव प्रसन्न होतो. म्हणजे हे कर्मकांड जे आहे किंवा वेदांमध्ये जे कर्मकांड सांगितलं आहे, आपण ते म्हणतो काय सगळं थोतांड आहे, काही ते कामाचं नुसतंच ते कर्मकांड आहे. पण तसं नाही आहे. त्या कर्मकांडामध्ये प्रचंड जर तुम्ही बघितलं तर प्रचंड फिलॉसॉफी आहे त्याच्यामध्ये आणि सायन्स आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही देवाची पूजा केली, त्याप्रमाणे जर तुम्ही देवाची आराधना केली, ते सगळे नियम मानून, आपण इथं काय करतो, देवाकडे जातो, देवाला समोर 100 रुपये ठेवलं की आपल्याला वाटतं बस सगळं देव आपल्याला पटला. पण जर तसा जर देव स्वस्थ झाला असता तर जगात प्रॉब्लेम राहिलेच नसते आणि आपण देव बदललेच नसते. तर ह्यापूर्वी म्हणजे ह्या कर्मकांडामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, खूप नियम आहेत त्याचे. म्हणजे जर एखादा तुम्हाला यज्ञ करायचा असेल, त्या यज्ञामध्ये जो यजमान आहे त्यांनी कसं राहावं, त्यांनी 1 महिन्यापासून कसा काय म्हणतात त्याला म्हणजे आहार करावा, विहार करावा, हे सगळं बंधन आहे. म्हणजे कारण शेवटी अल्टिमेटली काय आहे तर तुमचं फोकसिंग ऑफ माइंड, जोपर्यंत तुमची भक्ती तुमच्यामध्ये, श्रद्धा तुमच्यामध्ये पूर्ण उत्पन्न होत नाही, तोपर्यंत तुम्ही आळू पण शकत नाही. म्हणून आपल्या इथे बघा, तुम्हाला जेव्हा देवतांना आपण काही मागतो तेव्हा देवाच्या दिशा पण ठरलेल्या आहेत. म्हणजे समजा मी तुमच्याशी बोलतोय, मी तुमच्याकडे बोलायला आलो आणि तुम्ही माझ्याकडे पाठ करून उभा आहेत, तर ते काय झालं, तो माझा अपमान झाला. पण ज्या दिशेने देवतेचं मुख आहे त्या दिशेने जर मी देवताला हात जोडून प्रणाम केला तर नक्कीच, कारण ही पूर्ण एक त्याच्यामागे संकल्पना आहे की देव म्हणजे अक्षरशः देव आहे माझ्यासमोर. म्हणून देवतेचे डायरेक्शन्स आहेत, या दिशेला हा या देवताचं मुख असतं, त्या दिशेला देवताचं मुख असतं, हां किंवा या काय म्हणतात त्याला तिथीला ते देव जास्त प्रसन्न असतात. या सगळ्यांच्या मागे एक सायन्स आहे. तर त्याप्रमाणे तमतम नियम आस्था, त्या नियमाप्रमाणे जर आपण केलं सगळ्या गोष्टी तर त्याचं फळ पण मिळतं आणि ते फळ निश्चित मिळतं. यावरच पूर्ण आपल्या ह्या कर्माचा पाया आहे. तर इथे म्हणून भगवंत म्हणतात की तुम्हाला जे काही मागायचं आहे ते देवाला मागू शकता, त्याप्रमाणे फळ भगवंत तुम्हाला देईल. किंवा एक समजून घ्यायचं, आपण जनरली मी सगळ्यांना सांगतो की देवाला मागायला काही हरकत नाही आहे, कारण आपण देवाला मागणार नाही तर कोणाला मागणार आहे. आपल्याला काही पाहिजे असलं आपण आईबाबांनाच मागत असतो. परंतु तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे की जे मला योग्य आहे ते भगवंत मला देईल. मी त्यांच्याकडे अशा 10 गोष्टींची डिमांड ठेवल्या, लिस्ट दिली भगवंताला की भगवंत मला हे नंबर 1 हे पाहिजे, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, या 10 पैकी ज्या काही द्यायच्या असतील, ज्या काही मला मिळतील त्यात माझं कल्याण आहे, हे समजून आपण त्याचा प्रसाद भावाने स्वीकार करायला पाहिजे. तसा जर केला तर आपला भगवंतावर विश्वास पण टिकून राहतो आणि आपलं जीवन पण घालवायला सोयीस्कर होतं. आणि नाहीतर बऱ्याच वेळा आपल्यामध्ये अरे काय देव आहे की नाही, आपण मागतो एवढं, पण मागायला काही हरकत नाही आहे. पण देवानी काय ठेका घेतला नाही की तुम्ही सगळ्याच गोष्टी पुरवायच्या. कारण देवाची अशी गोष्ट आहे की तो बिचारा काहीच करू शकत नाही, त्याचे हात बांधलेले आहेत. त्याच्या हात कशाने बांधलेले आहेत? आपल्या कर्मांमुळे. आपल्या कर्मांमुळेच आपण सगळं हे तयार केलेलं आहे आणि या कर्मांच्यामुळे तो पण बांधलेला आहे भगवंत. आपल्या कर्माप्रमाणेच त्याला पण विचारायला आपल्याला सगळ्या गोष्टी द्यावं लागतात. तर हे समजून आपण घ्यायला पाहिजे. 23वा श्लोक बघू. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपी. परंतु त्या अल्पबुद्धी पुरुषांचे ते फल नाशवंत आहे.
तसेच ते देवतांचे पूजन करणारे लोक देवांना प्राप्त होतात व माझे भक्त पाहिजे तसे भजोत शेवटी ते मलाच प्राप्त होतात. आता इथे भगवंत एक वॉर्निंग देत आहेत. म्हणजे तुम्ही सकाम भक्ती करा, गौणी भक्ती करा, पण एक वॉर्निंग आहे. तेव्हा ना सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं असतं बघा, सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ, ते लिहिलं असतं. म्हणजे तिथे मोठे मोठे छान त्या याच्यावर पाकिटावर खूप मोठे मोठे चित्र असतात, पण खाली कुठेतरी कोपऱ्यात लिहिलं असतं की हे तुमच्या शरीरासाठी किंवा मद्यपान शरीराला हानिकारक आहे, हे लिहिलेलं असतं. तसं इथे भगवंत सांगतायत की ही सकाम भक्ती ही फार चांगली आहे. सकाम भक्ती करायला हरकत नाही आहे, यात चूक काहीच नाही आहे, आणि ही तुम्हाला रिझल्ट पण देते, यात पण काही चुकीचं नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे की अंतवत्तू फलम तेषाम, की हे तुम्ही जे काही हे आहे याचं फळ जे मिळणार आहे ते मात्र क्षणिक असणार आहे. म्हणजे ते तुम्हाला परमनंट काही देऊ शकत नाही. म्हणजे जी काही सकाम तुम्ही भक्ती कराल, जी काही गोष्ट तुम्ही कराल, हे आपण नेहमी मी रिपीट करत असतो की याच्यामध्ये या ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात जगातून, त्या लक्षात ठेवायला पाहिजे की त्या दुःख मिश्रित आहेत, की प्रत्येक सुखाची गोष्ट आपण मागतो पण त्यासोबत दुःख येतं, त्याच्यासोबत बस स्ट्रगल करावा लागतो, त्याच्यासोबत बऱ्याच कॉम्पिटिशन आहेत. मुलाला शाळेत टाकायचं असेल आजकाल आईबाबांना विचार लाईनमध्ये उभं राहावं लागतं. देवाला प्रार्थना केली आणि मग मिळाली बाबा कशी बशी. मग तो मुलगा चांगला शिकायला पाहिजे, मग मुलगा चांगला मोठा व्हायला पाहिजे, काय काय चिंता हे नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण मागतो पण त्या मागण्यासोबतच त्याला म्हणतात ना योग आणि क्षेम, की एखादी गोष्ट घेणं, एखादी गोष्ट मिळवणं आणि नंतर ते मेंटेन करणं, ह्या दोघांमध्ये जी आपली एनर्जी खर्च होते आणि त्यातनं जो काही दुःख पार्ट येतो आपल्याला, तो पण त्यासोबत आपण स्वीकारायला पाहिजे. आपल्याला काय पाहिजे असतं, देवाकडनं फळ पाहिजे असतं. पण इथे भगवंत ते सांगतायत की हे अंतवत्तू फलम आहे, ते दुःख मिश्रित आहे, की तुम्हाला जे काही हे देव तुम्हाला फळ देतील, तुम्ही जे काही मागितलं त्याच्यासोबत तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हे दुःख पण येणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा गुलाब घेता तेव्हा काटा पण स्वीकार करायला पाहिजे. गुलाबासोबत काटा पण येतो. काटा काय आहे की दुःख मिश्रित आहे, आणि दुसरं काय अतृप्तिकरम आहे, की तुम्हाला कधी तृप्त करत नाही. आज समजा 2 बेडरूमचा फ्लॅट आहे, उद्या 4 बेडरूमचा वाटेल. आज 2 चाकी आहेत, उद्या 4 चाकी वाटेल. हे तुम्हाला तृप्त करत नाही कधीच. म्हणून जेव्हा कोणी मोठे मोठे लोक कधी येतात, तर म्हणजे हे मी काही हे म्हणत नाही, त्याला काही चेष्टेने म्हणत नाही, पण आम्ही त्यांना म्हणतो की पुअर रिच मॅन, की जो कोट्याधीश जरी आला तरी बिचारा तो अजून 10 कोटींनी गरीबच असतो. म्हणजे त्या एवढ्या मोठ्याच्या मोठ्या गाडीत येईल तो, आणि त्या गाडीत आल्यानंतर जेव्हा पुन्हा तो जाऊन बसतो, पुन्हा त्याचा विचार चालू असतो की पुन्हा माझ्या ते पैसे कसे आणणार. तो जाऊन शेवटी देवांना तोच प्रार्थना करतो, भगवान मला अजून पैसे द्या. साधूंना प्रणाम करायला तो त्याचा हे जसं की ठाकूर मला अजून जास्त पैसे मिळू देत, मला अजून चांगले कॉन्ट्रॅक्ट मिळू देत. मी सगळ्यांना सांगत नाही, पण मी जनरल सांगतोय की ते पण गरीबच असतं शेवटी. कितीही त्याचे कोट्याधीश जरी असला तरीही अतृप्तिकरत्वम, की त्याच्यामध्ये ती अतृप्ती आलीच. आणि बंधकत्व, बंधन हे तुम्हाला बांधून टाकतं. मग योगक्षेम जे म्हटलं ना, की एखादी गोष्ट मिळाली आणि मग त्याच्या मेंटेनन्समध्ये जो काही वेळ जातो, तुम्ही बँकेत खातं उघडलं आणि त्यात काही पैसे ठेवले तर मग हे टॅक्स आहे, तो टॅक्स आहे, मग हे करा, मग तो टॅक्स वाचवायसाठी मग तिथं कुठं इन्व्हेस्ट करा, मग तिथून काढून इकडे टाका, काय काय गोष्टी कराव्या लागतात. तर दॅट इज व्हॉट बंधकत्वम. ते म्हणतात ते ही गोष्ट आहे ना, की कंबल नाही छोडता, की एक माणूस त्या नदीच्या काठावर बसलेला होता आणि त्याला नदीच्या मध्ये काहीतरी असं काळं काळं असं काहीतरी जाताना त्याला दिसलं. तर त्याला वाटलं एक छान आपल्याला एक ब्लँकेट मिळेल. त्या ब्लँकेटच्या आशेने तो त्या नदीत उडी मारतो आणि जातो आणि त्या ब्लँकेटला पकडतो. पण तो शेवटी तो खूप स्ट्रगल करायला लागतो की काय झालं, ब्लँकेट का नाही सुटत आहे. तर त्याच्या बाजूचे म्हणजे अजून त्या किनाऱ्यावर बसलेले लोक ओरडतात, अरे तू येत का नाही, तू ये, ते ब्लँकेट घे आणि ये. तर तेव्हा तो म्हणतो अभि कंबल नाही छोडता. म्हणजे ते कांबळ नसून ते अस्वल होतं ते, आणि त्या अस्वलाने त्याला पकडला. म्हणजे तो गेला तर लोभाने ते आपल्याला ब्लँकेट मिळेल म्हणून ते काळं,
आणि ते अस्वल जाधव अस्वलाने त्याला पकडलं. तशी आपली परिस्थिती असते की आपल्याला त्या लोभामुळे त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींच्या मागे जातो आणि कधी ती गोष्ट आपल्याला पकडून घेते ते समजत नाही. ते म्हणतात ना की मधू प्यायला आपण जातो, म्हणजे ती मधमाशी जेव्हा मधू प्यायला जाते तर त्या ताटाला जेव्हा ती स्पर्श करते तेव्हा ती मधू प्यायच्या ऐवजी तिचे पाय त्यात रुतून जातात, कारण ते मधू चिकट असतं. त्याच्यात माशी माशी बघा, आपण बरेच वेळा बघतो की माशीला गोड ठेवा, काहीतरी तुम्ही साखरेचा पाक ठेवा, ती माशी साखरेचा पाक खायसाठी येते आणि तिचे पाय त्यात अडकून बसतात, तिथेच अडकली ती. तर इथे भगवंत सांगतायत की अल्पमेधसाम, की हे अल्पमेधसाठी हे तुम्ही सगळं करा, पण ज्यांची बुद्धी कमी आहे त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या सकाम भक्तीमागे ही चांगली जरी असली तरीही तुम्हाला ही ओलांडायला पाहिजे. यापर्यंत तुम्हाला मी परमिट करतो कारण तुम्ही तेवढी अजून क्षमता नाही आहे, परंतु याचे दोष पण लक्षात ठेवा. जसे फायदे सांगितले मी आतापर्यंत की ते चांगली आहे, गौणी भक्ती चांगली आहे, त्यांनी तुम्ही शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचणार आहे, सगळं जरी असलं तरीही त्याचे हे लिमिटेशन जे आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. देवान देवयोजयांची मदभक्ता यांती मामपी, की सकाम भक्ती आहे तेषाम अल्पमेधसाम, की हे जे तुम्ही म्हणजे काय म्हणतात मंदबुद्धी आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे फळ देणारं जरी असलं तरीही याच्यामध्ये 3 दोष आहेत, लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे भगवंताकडे जेव्हा जातो आपण तेव्हा बघायला पाहिजे भगवंताला 2 पॉकेट आहे. एका पॉकेटमध्ये सगळे फळ द्यायसाठी आहेत, सगळे त्यात कुठलं फळ आहे, कुठलं खेळणं आहे, काय पैसे देण्यासाठी आहे, आणि एका पॉकेटमध्ये निष्काम भक्ती आहे. आपण जे मागितलं भगवंताला तो भगवंत द्यायला तयार आहे. आता बिचारा तो बसला आहे, तो उजवा हात त्याच्या खिशात आहे, उजव्या हाताने सगळ्यांना देतो आहे, डाव्या हातातून कोणी मागतच नाही निष्काम भक्ती. तर बिचारा काय, त्याला तर तो भगवंत तरी काय करणार आहे. तर इथे भगवंत म्हणतायत की यांती मदभक्ताम यांती मामपी, की तुम्ही जे काही मला मागाल, ज्या प्रकारचं माझ्याकडे तुम्ही घेऊन याल त्या प्रकारची मी तुम्हाला गोष्ट इथे देईन, हे आपण इथे बघायला पाहिजे. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धय परम भावमजानंतो ममाव्ययम अनुत्तमम. बुद्धिहीन पुरुष माझ्या अनुत्तम अर्थात ज्याच्याहून उत्तम दुसरे काहीच नाही अशा अविनाशी परमभावाला अर्थात अजन्मा अविनाशी असूनही आपल्या मायेने प्रकट होत असतो अशा माझ्या प्रभावाला तत्वतः न जाणल्यामुळे मन व इंद्रिये यांच्या पलीकडे माझं सच्चिदानंदघन परमात्म्याला मनुष्याप्रमाणे जन्मून व्यक्तिभावाला प्राप्त झालेला मानतात. इथे ते म्हणतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्यम, आता हे माम बुद्धय अबुद्धय, अबुद्धय म्हणजे बुद्धिहीन पुरुष. याच्यापूर्वी ते काय म्हणले, ते आपल्याला अल्पमेधसाम म्हणले की तुम्हाला बुद्धी कमी आहे. आता इथे काय म्हणतात की बुद्धिहीन पुरुष. आता कोणाला म्हणतात बघून घ्यायला पाहिजे, आपण आपलं ठरवायला पाहिजे कोणाला म्हणतात भगवंत. हां, बरेच वेळा काय असतं ना की आपण म्हणतो की मला मला म्हणत नाही, ते दुसऱ्यासाठी आहे, असं होतं आपलं. ते हे आपण आपलं इथं कॅल्क्युलेशन करून घ्यायला पाहिजे. तर अव्यक्तम अबुद्ध आहे, अबुद्ध कोणाला म्हणतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्न, की असे लोक मला समजतात की मी शरीरधारी आहे. म्हणजे आधी अव्यक्त होतो, म्हणजे आधी श्रीरामकृष्ण होते किंवा श्रीकृष्ण होते, त्यांनी मग शरीर धारण केलं आणि मग ते ईश्वर झाले. तर ज्याला आपण देवाला ज्या देवाला आपण लिमिटेड समजतो, म्हणजे देहधारी समजतो, त्यालाच ते म्हणतात की अशा माणसाला जो असा समजतो त्याला ते म्हणतात की अल्पबुद्धी. की ज्या लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल असा विचार आहे, म्हणजे 2 प्रकारचे लोक भगवंताला आपण म्हणू शकतो की समजू शकतात. एक आहे की खरोखर देवाचं स्वरूप काय, जे आपण पराभक्ती आपण बघितलं, की ज्याला ब्रह्म म्हणतो आपण, आत्मा म्हणतो की चैतन्य म्हणतो, तिथनंच सगळं आलेलं आहे. तर ते एक अंडरस्टँडिंग झालं, म्हणजे ती पराप्रकृती झाली. आणि एक काय की या फिजिकल बॉडीलाच फक्त भगवंत म्हणतात, की मी जोपर्यंत त्या फिजिकल बॉडीमध्ये आहे त्यालाच मी फक्त भगवंत समजतो. आता फिजिकल बॉडीमध्ये जोपर्यंत भगवान आहे तोपर्यंत आहेच, भगवान फिजिकल बॉडीमध्ये पण आहे आणि फिजिकल बॉडीमध्ये नसताना पण तो भगवंतच आहे. हेच आपण समजून घ्यायला पाहिजे. बरेच वेळा आपण काय होतं ना, त्या फिजिकल फॉर्मला घेऊनच भांडणं करतो.
म्हणजे श्रीकृष्ण मोठा की राम मोठा, हां ह्याला घेऊनच भांडणं होतात. शिव मोठा की काय आपल्याला विष्णू मोठा, याच्यामध्ये आपल्यामध्ये सगळे भांडणं होतात. म्हणून इथे भगवंत म्हणतात की परम भाव मजानंतो, की मी कसा आहे, माझं अव्यय मम अव्ययम अनुत्तमम, की मी कधीही नष्ट न होणार आहे. म्हणजे शरीर जरी मी घेतलं तर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आले आणि गेले, भगवान रामचंद्र आले आणि गेले, भगवान रामकृष्ण आले आणि गेले, तर त्यांचं शरीर असतेपर्यंतच ते फक्त भगवान होते आणि नंतर नाही असं नाही आहे. तर शरीर असताना पण त्यांचं तेच ईश्वर स्वरूप होतं आणि नसताना पण तेच आहे. मी अव्यय असा आहे, कधीच न बदलणारा. आणि आपण न बदलणारा काय म्हणतो? ब्रह्म. हां, त्याला आत्मा म्हणतो किंवा ब्रह्म म्हणतो. तेच न बदलणार आहे. तर माझ्या ह्या रूपावर न जाता माझ्याकडे तुम्ही फक्त नामरूपाने असं न बघता माझं जे खरं स्वरूप आहे, पराभक्ती ब्रह्मस्वरूप, जे चैतन्य स्वरूप मी आहे, त्याला तुम्ही बघा. इथे ते भगवंत आपल्याला सांगतायत. आणि ते न झाल्यामुळे काय होतं, मग आपण पुन्हा सारखं फिरतो. त्यातनं पुन्हा आपल्याला भगवंताकडून निराशा येते बरेच वेळा असं न झाल्यामुळे. कारण आपण बघतो की भगवंत म्हणजे शरीरधारी भगवंत आहेत. तर इथे भगवंताने सांगायचं आहे की मला तुम्ही चैतन्य स्वरूपात बघायचा प्रयत्न करा. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोयम नाभिजानाती लोको माम अजम अव्ययम. इथे थोडा भगवंताचा मूड जरा खराब झालेला दिसतोय. आतापर्यंत बरा होता, पण आता आपल्याला ते अल्पमेधसा म्हणतायत, अबुद्ध हे म्हणतायत आणि इथे म्हणतात मूढ पुन्हा. हां, म्हणजे 3 वेळा भगवंताने आपल्याला सारखं ते थोडासा हे सांगायचं की पुन्हा मूढ म्हणतायत. म्हणजे एक हळूहळू त्यांचं म्हणजे पारा चढतोय असं दिसतंय ते. म्हणतात नाहम प्रकाश सर्वस्य, की अशा या लोकांना म्हणजे अशा ह्या भक्तांना मी माझं हे सगळं माझं खरं स्वरूप जे आहे, माझी पराभक्ती जी आहे, माझं चैतन्य स्वरूप जो मी आहे, ते स्वरूप प्रगट करत नाही. आणि ह्या योगमाया जी आहे, आपण बघितलं की हे योगमाया म्हणजे कसं, हे सत्व रजत तमाच्या ह्या सगळ्या गुणांमुळे हे सगळं तयार झालेलं आहे. या योगमायेमुळे या नाम रूप गुण ही जी अपरा प्रकृती आहे, या अपरा प्रकृतीमध्येच हे अडकलेले असतात. अशा लोकांना ते म्हणतात मूढ. उपनिषद अजून थोडंसं म्हणतं, उपनिषद म्हणतं विमूढ, म्हणजे विशेषण मूढ. म्हणजे भगवंत अजून थोडंसं आपल्याला कमीच बोलतायत. उपनिषद अजून जास्त जोरात आपल्याला म्हणजे धिक्कारतं. ते विमूढ म्हणतात. म्हणून जे म्हणतात की मी अव्यय आहे, नाभिजानाती लोको माम अजम अव्ययम. माझं खरं रूप काय आहे? ते ब्रह्मरूप माझं आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि चैतन्यच अजन्मा. अज म्हणजे अजन्मा, की ज्याचा कधी जन्म होत नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आले, प्रभू रामचंद्र आले, श्रीरामकृष्ण आले, यांचा जन्म झाला आणि गेले. पण त्यांचं अवतार कार्य असल्यामुळे ते आले आणि गेले. पण खरं माझी पराप्रकृती काय आहे, खरं माझं स्वरूप काय आहे? मी अजन्म आहे आणि अव्यय आहे, की मला कधीच क्षय होऊ शकत नाही. क्षय होऊ शकत नाही म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण असतेपर्यंतच फक्त भगवान आणि नंतर मग काय झालं असं नाही आहे. की माझं हे स्वरूप जे आहे, माझं चैतन्य स्वरूप जे आहे, हे अज आहे आणि अव्यय आहे, हे लोक समजू शकत नाही. कारण ते मूढ आहेत. मूढ कशामुळे आहे? हे ह्या योगमायेमुळे हे सगळे याच्यामध्ये अडकलेले आहेत. हे तिथे भगवंतांना पुन्हा सांगायचं आहे. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि माम तू वेदन कश्चन. आणि हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेली व वर्तमान काळी असलेली तसेच पुढे भविष्यकाळी होणारी अशा सर्व भूतांना प्राणिमात्रांना मी जाणतो, परंतु मला कोणीही श्रद्धा भक्तिरहित पुरुष जाणत नाही. तर तिथे भगवान म्हणतात की वेदाहम समतीतानी. आता इथे लक्षात येतं की बरेच वेळा लक्षात की ही आता भगवान काय सांगितलं आपल्याला की ही जी अपरा प्रकृती आहे, ही माया जी आहे, ही साधारण माणसाला भुलवून ठेवते. हां, त्या या त्रिगुणात्मिका प्रकृती आपल्याला भुलवून टाकते. मग साधारण प्रश्न येतो की मग भगवंतांना भुलवत नाही का? ही भुलवते आपल्याला, ठीक आहे, पण मग भगवंतांना काही भुलवत नाही का ही? तर त्यावर भगवंत म्हणतात की भविष्याणीचे भूतानी वर्तमानानी माम वेद,
की ही जी प्रकृती आहे, अपरा प्रकृती, आपण पहिल्या क्लासमध्ये बघितलं होतं की ही अपरा प्रकृती त्या ईश्वरामधनंच आलेली आहे. म्हणजे श्रीरामकृष्ण उदाहरण देतात ना, की साप आणि त्याचं विष. ते सापाचं जरी विष असलं तरी सापाला ते मारू शकत नाही. म्हणजे ही माया ही भगवंतामधनं आली आहे. त्याच्यामुळे भगवंताला ही माया लुभवू शकत नाही. हां, म्हणजे आपण जर उदाहरण जर बघितलं, की एक मुलगा, छोटा मुलगा आपल्या वडिलांसोबत जातो आहे आणि त्याने बघितलं की एक माणूस जातोय आणि त्याच्यासोबत 2 पोलीस जात आहेत. तर तेव्हा तो विचारतो मुलगा, की ते कोण चाललाय? तर तेव्हा भगवंत म्हणतात, त्याचे वडील म्हणतात की तो चोर आहे आणि त्या चोराला तो पोलीस घेऊन चाललेला आहे. मुलगा समजतो की 2 पोलीस आहे आणि एक माणूस आहे आणि म्हणून तो चोराला घेऊन चाललाय. पुन्हा थोडं समोर जातात ते. पुन्हा ते बघतात की एक माणूस येतो आहे तिथनं आणि अजून त्याच्यासोबत 4 पोलीस आहेत. तेव्हा मुलगा पुन्हा तोच प्रश्न करतो की ते 4 पोलीस आहेत आणि हा माणूस कोण आहे? तर तेव्हा त्याचे वडील म्हणतात की हा चांगला मोठा चोर दिसतोय. कारण आधी एका माणसासोबत 2 पोलीस होते आणि या माणसासोबत 4 पोलीस आहे, म्हणजे हा अट्टल चोर असेल. ठीक आहे. तो बिचारा समजतो मुलगा. पुन्हा समोर जातात आणि पुन्हा त्यांना दिसते की एक मोठी गाडी येते आहे आणि त्या गाडीच्या समोर मागे सगळे पोलीस उभे आहेत. प्रचंड पोलीस आहेत. समोरही उभे आहेत, साईडला पोलीस, सगळे चारीकडे पोलीसच पोलीस सगळे. तर तेव्हा तो मुलगा विचारतो, हा तर मधून त्याच्यापेक्षा अट्टल चोर असायला पाहिजे की इतके पोलीस आहे. तर तेव्हा ते वडील म्हणतात की नाही, ते इंडियाचे प्रेसिडेंट आहेत. त्या प्रेसिडेंटची गाडी असल्यामुळे इतके पोलीस आहेत. म्हणजे काय, की प्रेसिडेंट त्या पोलिसांचा मालक आहे. इथे पोलीस जरी असले तरी त्या पोलिसांचा मालक कोण आहे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा सगळ्या पोलिसांचा मालिक आहे. ते पोलीस त्याला हार्म करू शकत नाहीत. तो पोलीस त्याच्या अंडर आहेत. पहिल्या केसमध्ये काय होतं, की पोलिसांच्या अंडर तो चोर होता. पण इथे प्रेसिडेंटच्या अंडर पोलीस आहेत. तसंच इथे ही जी माया जी आहे, ही माया भगवंताच्या अंडर आहे. भगवान मायाधीश आहेत. मायेच्या हातात नाही आहेत. हां, तर आपण जे आहेत म्हणजे आपण मायेच्या अधीन आहोत, साधारण माणूस. पण भगवंत मायाधीश आहेत. हे इथे भगवंत सांगतायत की वेदाहम समतीताने, मी सगळं जाणतो, वर्तमानाने, भूत आणि भविष्य हे मी सगळं जाणतो आणि हे जाणत असल्यामुळे मी या सगळ्या मायेच्या वरती आहेत, हे इथे भगवंत सांगतायत आपल्याला. म्हणून भगवंतांना ही जी माया जी आहे ही पकडू शकत नाही. म्हणून कारण साधारण प्रश्न असू शकतो की साधारण माणसाला एवढी माया भुलवता येतो, भगवंतांना पण ही मायाने भुलवायला पाहिजे. पण म्हणतात नाही, मी मायाधीश आहे आणि तुम्ही मायाधीन आहेत. हा भगवंत इथे आपल्यामध्ये आणि साधारण माणसामध्ये हा इथे फरक करतात. म्हणून आपण ईश्वराची सदैव प्रार्थना करायला पाहिजे की ईश्वराला या मायेतनं सोडायचं जर असेल तर भगवंतच फक्त जाळं सोडू शकतात. कारण ही त्याची माया आहे, त्यांनी टाकलेली माया आहे ही. त्या मायेतनं निघायसाठी आपल्याला त्या मालकालाच सांगावं लागेल की मला यातनं बाहेर काढा. नाही तर शक्य नाही आपल्याला निघणं त्यातनं. हां, तर पुढे म्हणतात ते की इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि समोहम सर्गे यांती परंतप. कारण हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखादी द्वंद्वरूप मोहाने सर्व प्राणी अति अज्ञानतेला प्राप्त होत असतात. इथे तोच पॉईंट त्यांनी आणलाय की ही जी माया जी आहे, मग प्रश्न येतो ती केव्हापासून आली? तर इथे म्हणतात सर्वभूतानी समोहम सर्गे यांती परंपा. सर्गे आणि जेव्हा आपण जन्म घेतो म्हणजे बर्थ, त्याला म्हणतात, जन्माला म्हणतात सर्ग. की जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हापासून माया आपल्याला पकडलेली असते. म्हणजे आईच्या पोटातनं बाहेर आलो की ती माया बसलेलीच असते. कितीही तुम्ही हॉस्पिटलमध्ये कितीही सगळे दरवाजे खिडक्या बंद करून घ्या आणि कितीही पक्क ठेवा, ती माया तुमच्या अंगावर बसलीच समजा. तर इथे म्हणतात सर्गे यांती. जसा माणसाचा जन्म होतो तेव्हापासनं ही पूर्ण तुम्हाला माया तुम्हाला डेल्यूड करण्यासाठी, तुम्हाला मोह टाकण्यासाठी बसलेली आहे. आणि तेव्हापासनं तो पूर्ण सगळा रागद्वेषाचा खेळ सुरू होतो. म्हणून म्हणतात की
इच्छा आणि द्वेष समुत्थेन आणि द्वंद्व मोहेन भारत, की जसा जन्म झाला तेव्हापासनं हे द्वंद्व जे आहे, इच्छा द्वेष मोह माया, हां, राग द्वेष, या सगळ्या याच्यामुळे आपण सर्व भूतानी, कोणीच त्यातनं सुटलं नाही. ते सर्व भूतानी म्हणतात की प्रत्येक माणूस त्यात अडकलेला आहे. आणि त्यामुळे आपण ह्या त्रिगुणात्मिका मायेच्या कचाट्यात सापडलेलो आहोत, हे इथे भगवंत सांगतात. त्यापूर्वी त्यांनी सांगितलं की ती सगळ्या साधारण माणसाला, मूढ माणसाला भुलवून ठेवते, पण मला ती भुलू शकत नाही कारण ती माझी आहे. पण मग इथे केव्हापासून तुम्हाला भुलवते, की जन्म झाल्यापासूनच तुम्हाला ती भुलवते, असं इथे भगवंत म्हणतात. तेषां त्वंतगतं पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. मग काय यातनं बाहेर निघायचा मार्ग नाही का, की माझ्या जन्मापासून मला ही मायानी मला पकडलं, ठीक आहे, पण मग यातनं बाहेर कसं निघायचं? तेव्हा ते म्हणतात की येशाम त्वंत पापम जनानां पुण्यकर्म, की यामध्ये काही पुण्यकर्म करणारे लोक आहेत. पुण्यकर्म म्हणजे की ज्यांनी काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, काहीतरी धर्म कर्म धर्मशास्त्र त्यांनी आपल्या जीवनात आणलेलं असेल, निष्काम कर्म आपण काही केलं असेल, आणि त्या संस्काराच्या भरोशावर त्यांनी जे काही मागच्या जन्मामध्ये, आपण म्हणू शकतो मागच्या कित्येक जन्मामध्ये असं पुण्यकर्म केलं असेल, अशा पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या मध्ये ती इच्छा उत्पन्न होते. म्हणजे पुण्य म्हणजे काय, पूर्ण जीवनात काही भरपूर गोष्टी मिळवल्या गेल्यात, भरपूर मिळवल्या, मुलं आहेत, ग्रँड चिल्ड्रन आहेत, सगळ्या ह्या गोष्टींमधनं जाऊन पण त्या माणसाला केव्हा तरी इच्छा होते की याच्यापेक्षा अजून काय आहे, यापेक्षा अजून काय असू शकतं. त्या शोधार्थ जेव्हा तो निघतो तेव्हा ती खरी इन्क्वायरी आपली सुरू होते. तेव्हा खरं भगवंताकडे जाणं आपलं सुरू होतं, आणि तेच समजायला पाहिजे खरं आपलं जाणं. म्हणून ते म्हणतात की अशा वेळेस मी असा दृढनिश्चयी पुरुष मला भजतो. कसा दृढनिश्चयी पुरुष? की ज्याला समजलं आहे की निष्काम कर्म करून त्याचं मन शुद्ध झालेलं आहे, आणि असाच पुरुष या मोहमायेच्या बाहेर निघू शकतो. म्हणजे मोहमाया हे समजलं, पण या मोहमायाच्या बाहेर कसं निघायचं त्याचा पण रस्ता भगवंतांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदो कृत्स्नम अध्यात्मम कर्मचाखिलम साधिभूतादि दैवम माम साधि यज्ञम च ये विदुः प्रयाण कालेपि च माम ते विदुर युक्त चेतसः. जे मला शरण होऊन जरा व मरण यापासून सुटण्याकरिता यत्न करीतात ते पुरुष त्या ब्रह्माला, तसेच संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात. पुढचा श्लोक आहे 30वा. जे पुरुष अधिभूत व अधिदैव यांच्यासह तसेच अधियज्ञासह सर्वांच्या आत्मरूप मला जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष अंतकाळी देखील मलाच जाणतात, म्हणजे मलाच प्राप्त होतात. आता या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी पुढच्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. की म्हणजे भगवंताला पण वाटतं की हा क्लास सुरू राहावा, तिथे संपू नये, म्हणून पुढचा क्लास जो आहे त्याचं इंट्रोडक्शन इथे भगवंत देतात. इथे भगवंत म्हणतात की मग आपण बघितलं की हे पुण्य कर्मणाम जे लोक आहेत की ज्यांनी पुण्य केलं आणि ज्यांना खरोखर जीवनामध्ये म्हणजे या जीवनातनं भगवंताकडे जायची इच्छा आहे, त्यांचं काय होतं, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति, की त्यांचं हे जरा आणि मरण म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही दुःख आहे, जरा म्हणजे आजारामुळे किंवा मरणामुळे, मरणाच्या इवन काय म्हणतात त्याला, ते ऐकून पण ज्याच्या मनामध्ये भीती बसते असे लोकांचं पण ही म्हणजे ह्या प्रकारच्या दुःखातनं मी त्यांना वाचवतो. जरा मरण मोक्षाय, की भगवंताकडे जाऊन फायदा काय आहे, की मी मरणाला जिंकलं, म्हणजे खरं मरण काय आहे याचा मी अर्थ जाणून घेतला. आणि ते केव्हा शक्य आहे, ते भगवंताकडे गेल्यानंतरच शक्य आहे. आणि अजून तो काय जाणतो, इथे 3 शब्द त्यांनी भगवंतांनी आणलेले आहे. ते ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म, हे त्यांनी हे पुढच्या चॅप्टरमध्ये ते क्लिअर करतील. कारण जसं आपल्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की आतापर्यंत त्यांनी ब्रह्म विचारलं नाही, आतापर्यंत अध्यात्म काही आणलं नाही, आतापर्यंत कर्म शब्द आणला नाही. पुन्हा या 30व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं की साधिभूत अधिभूत
आणि साधी यज्ञ, हे 3 नवीन शब्द त्यांनी आणले. हे काय आहे? तर हेच पुढच्या चॅप्टरमध्ये अर्जुन त्यांना प्रश्न करतो. तर थोडक्यात भगवंतांनी ते सांगायचं आहे की जो माझ्याकडे आला तो संपूर्ण ज्ञानी कसा होतो, हेच ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला समजावून देतील. म्हणून पुढच्या जर तुम्ही जर 8वा अध्याय जर बघितला, त्यात म्हणतात किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. सेम हे तुम्हाला 6 गोष्टी ज्या सांगितल्या त्याचाच तो पुढच्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो. तर ऑटोमॅटिक आपल्याला या सगळ्याचं उत्तर तेव्हा आपल्याला मिळेलच. तर इथे आपण हा 7वा अध्याय आज संपवला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.